दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील श्री दुर्गा देवीचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होतो। यात्रेचे मुख्य दिवस मात्र चैत्र वद्य प्रतिपदा ते चतुर्थी असे असतात। देवीला चांदीचा मुखवटा लावण्यात येतो। याच दिवसाला गावची यात्रा असं देखील म्हटलं जातं। बुधवारी 16 एप्रिल रोजी श्री दुर्गा देवीची रथयात्रा पार पडली। आंजर्ले आणि मुरडी गावातून श्री दुर्गा देवीचा रथ भक्तगण भाविकांनी उत्साहाने फिरवला। या रथाचा मार्ग मात्र फारच अडचणीचा आहे। 2 छोट्या नद्या आणि 2 बांध पार करून दुर्गा देवीचा रथ होळ्यांना प्रदक्षिणा घालून मोठ्या उत्साहाने गावात फिरवला जातो। दुर्गा देवीला आंजर्ले मुरडीत मोठा मान असल्याने रथयात्रेच्या वेळी दुर्गा देवीला घराघरातून मानाने ओट्या भरल्या जातात। अशा दुर्गा देवीच्या उत्सव आणि रथयात्रेबाबतची माहिती देण्यासाठी रत्नागिरी डिजिटलकडे सेक्रेटरी उदय बापट यांनी संवाद साधला। यावेळी कारभारी श्रीकृष्ण बापट उपस्थित होते। आंजर्ल्याला हा दुर्गा देवीचा चैत्र उत्सव वेळास, केळशी, आंजर्लं आणि मुरुड असा आज गेली 500 वर्षांची परंपरा असलेला असे हे उत्सव सगळे आणि सर्व समाजाला एकत्र करून सगळ्यांना घेऊन प्रत्येकाला आपापल्या कामांची जबाबदारी देऊन अशा पद्धतीने साजरा केला जाणारा हा अतिशय महत्त्वाचा असा सगळ्या गावाचा असणारा उत्सव श्री दुर्गा देवीचा उत्सव चैत्रवद्य प्रतिपदेपासून ते चैत्रवद्य तृतीयेपर्यंत असा हा चालणारा जवळजवळ 21 दिवसाचा उत्सव आहे। आणि याच्यामध्ये मुख्य दिवस 3 आहेत। एक गावची यात्रा म्हणजे प्रतिपदेला गावची यात्रा, द्वितीयेला महाप्रसाद आणि तृतीयेला रथ, परगावची यात्रा आणि रथ अशा पद्धतीने 3 दिवस महत्त्वाचे आहेत। या रथाचं पण एक वैशिष्ट्य आहे। या रथाचा जो मार्ग आहे तो सुद्धा अत्यंत खडतर आहे। म्हणजे काही ठिकाणी नदी आहे, काही ठिकाणी बांध आहेत, पण ह्या सगळ्यावर मात करून हे सगळे भाईगरी आणि भक्तगण मोठ्या उत्साहाने ही रथयात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरी करतात। सगळ्या गावातल्या सगळ्या भक्तांचं त्याच्यात योगदान आहे, म्हणून ही यात्रा महत्त्वाची आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।